स्वतःला गोरक्षक समजणारे आणि पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद असलेल्या गुंडांनी गाय चोरीच्या संशयावरून श्यामलनगर खामगाव येथील निरपराध बौद्ध तरुण रोहन पैठणकर याला जात विचारून आणि विवस्त्र करून बेदम मारहाण करण्यात आली। त्यात त्याचा डोळा निकामी झालेला आहे। त्या गुंडांवर कठोर कारवाई करण्यात यावी म्हणून समतेचे निळे वादळ या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मान्य अशांतबाई वानखेडे यांच्या नेतृत्वात विशाल जनसमुदायाच्या उपस्थितीत रोहन पैठणकरला लवकर न्याय मिळावा म्हणून उपविभागीय अधिकारी मलकापूर यांच्याद्वारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री असलेले देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन देण्यात आले। दिनांक 23 ला रात्री 11:30 वाजता रोहन पैठणकर या तरुणास चौकातून उचलून अपहरण करून त्याला काँग्रेस भवनाच्या मैदानावर नेऊन बेदम मारहाण करण्यात आली। इतकेच नव्हे तर त्याला त्याची जात, त्याचा धर्म विचारण्यात आला, त्याला नागवं करण्यात आलं, तो कोणत्या जातीचा कोणत्या धर्माचा आहे ही तपासणी करण्यात आली। त्याच्यावर गाय चोरीचा खोटा आळ घेण्यात आला। ही घटना मानवतेला काळीमा फासणारी असून महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला देखील कलंकित करणारी आहे। ज्या लोकांचा विश्वास शासनावर नाही, प्रशासनावर नाही, ते लोक बेकायदेशीरपणे कायदा हातात घेऊन गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना एकत्रित करून टोळ्या बनवित आहेत। जातीय तेढ, धर्मांध तेढ निर्माण करण्याचा ते प्रयत्न करत आहेत। अशा वेळी या लोकांना पोलिसांचे अधिकार वापरण्याची मुभा कोणी दिली हा एक मूलभूत प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे। ज्यांचा व्यवस्थेवर विश्वास नाही अशा लोकांना आपण नक्षलवादी म्हणतो, माओवादी म्हणतो। त्यांना भारताची राज्यघटना मान्य नाही, त्यांना ह्या व्यवस्थेचे विचार मान्य नाही, ही व्यवस्था जी शासन प्रणाली आहे त्याच्यावर त्यांचा विश्वास नाही, अशा लोकांना आपण नक्षलवादी म्हणतो। तर यांना काय म्हणायला पाहिजे हा देखील या ठिकाणी कळीचा मुद्दा म्हणून पुढे आलेला आहे। असंच जर असेल, आम्ही हिंदुत्ववादी आहोत किंवा आम्ही एखाद्या विचाराचा पुरस्कार करणारे आहोत म्हणून मग आम्हाला कायद्याने काही विशेष अधिकार दिलेले आहे असं शक्य नाही। या महाराष्ट्रात मात्र या घटना अलीकडे मोठ्या प्रमाणात घडायला लागल्या। दलितांवरील अन्याय अत्याचार वाढीस लागलेले आहेत। याचा निषेध आज संपूर्ण खामगावमध्ये बंद पाडून, कडकडीत बंद पाडून सर्वसामान्य सुज्ञ नागरिकांनी देखील या विचाराला पाठिंबा दिलेला आहे।